एवढं मोठं पाणी आहे, अर्धी टाकी आहे अजून. आणि हे रिअल नोट आहे बघा, रिअल नोट आणि हे नकली नोट, किती डिस्टन्स आहे. केस बघा माझे कसले झाले ते एकदम बेकार. तर तुमचं स्वागत आहे एका ब्लॉग मध्ये. तर आता लोळायले कारण की जेवण केलंय त्यामुळे जरा आळस आलतं, त्यामुळे लोळातो. पलीकडे तर दाखवतो चला. हे बघा फायनली पाणी बंद झालेलं आहे, इथून पण पाणी गळा नाही. का बरं गळत नसेल, कारण की टाकीतलं पाणीच संपलं, दोन्ही पण टाकी रिकाम्या झाल्या. आता तरी थोड्या वेळानं म्हणजे जरा किती आता 4 वाजलेत ना, 5-6 वाजता वरती चढलं, कारण की आता चालायची ताकद तर नाही. मी स्वतः सावलीत थांबले, तेव्हा जेव्हा ऊन कमी होईल जरा हे होईल ना तेव्हा चढवलं वरती, मग टाकीतलं दाखवतो किती पाणी राहिले. कालच पाणी आलं, तर काल बोललो की बरं झालं पाणी आज तर आलं, आणि आज बोलते पाणी गेलं, सगळं संपलं. 500ची आहे ती, 500च्या म्हणजे 1000 लिटरच्या टाक्या दोन्ही पण एक रात्रात संपले सगळ्या. तुमच्यासारखं मग मी तिचं का मशीनचं काम करायले, म्हणजे कटिंग करायले. रानू आता अभ्यासाला बसले, लय अभ्यास मन लावून काढायले, दिवसभर अभ्यासाला बसायले का नाही का. मगाच काढायला पाहिजे होतं ते साडीवरच. उगाचच मम्मीच्या साड्या काढून असं असं घालून बसते. तर मला एखाद दिवस दाखवतो बघा. पॅरेंट्स मीटिंग आहे का नाही, उद्या रानूची पॅरेंट्स मीटिंग आहे. उद्या कळलं रानूचं काय म्हणजे रिपोर्ट आहे, चांगला आहे म्हणजे असं काय बोलते तर मस्ती करते किंवा काय, तसे का बघायला माकडासारखा. कसलं काय रिपोर्ट देत नाही बघ, फक्त वर्कबुक वर्कशीट चांगले कम्प्लीट आहे का नाही. मग तेच झालं, मग मी विचारते म्हणजे मम्मी विचारते की म्हणजे काय झालं, कसं काय अभ्यास करते का नाही, क्लासमध्ये मस्ती करते का, मग विचारतेस का नाही. मग मी बोललो मम्मीला, तुझा टीचरांना काय सुद्धा मी बोल मम्मीला छान आहे, मम्मी बरोबर विचारून येते म्हणजे असं काय हे झालंय काय नाही, मस्ती करते का नाही, अभ्यास करते का नाही. मग बोकडे सर त्या सरांना विचारायचं रामच्या, म्हणजे मस्ती करते का म्हणून. वाटत नाही मला तर मस्ती करत नाही मला. समोर करत नाही, कर अभ्यास कर. एक थोडं काय म्हणलं की लगेच चालू होतंय लाईन, स्पीचच चालू होतंय. कर 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 कर, बाद झालं बस. आता आठवडाभर कूलरला पण आता पाणी नाही. हे कापड पप्पा नाही तर हे रान होते लावतात, कारण की याच्यामुळे आहे ना हवा अशी डायरेक्ट खालती जाते किंवा अशी बेडवर बरोबर जाते, नाही तर हे लावलं नाही ना अशी सरळ जात राहते. त्यामुळे हे लावते तर बरोबर हवा पसरते घरात. आणि मी बोलत होता म्हणजे आठवड्यावर आता कूलरला पाणी नाही, कारण की आम्हाला खालचंच पाणी स्वतःला वापरावं लागेल, म्हणजे आंघोळ बाथरूम ते सगळं. त्याला कूलर तर लांबच आहे, एखाद्या दिवस दुसऱ्यांदा टाकलं तर ते वेगळं. हे रानू न सांग, मम्मीला पण नाही माहिती 4चा वाज, पण मम्मीला पण नव्हतं माहिती 4चा वाजलाय म्हणून. मम्मीला मी रात्री सांगितलं होतं, ते माहितीये ग 4 वाजता उठायचे म्हणून तिला सांगितले. मला मोबाईल घेतला होता, मी बंद केलं सकाळी, मी दोन्ही पण मोबाईल इकडे घेऊन आलतो. मला माहिती अलार्म वाजते तर कुठले ना कुठले, मग एडिटिंग करताना इकडे घेऊन आलतो मी मोबाईल. कोणाचा? मम्मीचा पप्पाचा, दोघांचा आणलेला. का बरं म्हणजे ते उठते तर झोपेचे, मग एकदा उठले की मग मला पण झोपू हे करते तर काय. तर 4चा अलार्म लावला बिनकामाचा, इकडे वाजाल ते म्हणून मी ते तिकडचं उठून इकडे एडिटिंगला आलतो मी. उठवायला काय झालं होतं कशाला, मला बोलायचं की मग रात्री, मला रात्री सांगायचं उठायचं. 4चा अलार्म लावते म्हणजे उठतो म्हणून. नाही बाबा, मम्मी बोलल्याशिवाय मी उठवत नाही तुला. आय कांट टेक रिस्क, आय कांट टेक रिस्क. हे रानूची सायकल आहे, हे पहिल्यांदा बघितलीच असेल तुम्ही, पण आता रानू हे चालवत नाही, काहीच करत नाही, अशीच उभी आहे. कारण की तिला लहान होईल सायकल आणि पाय पण लय वरती येईल तर त्यामुळे शाळेला पण नेत नाही आता, तर पहिली न्यायची. आता सकाळी पप्पाने बघितला की टायरात हवा कमी आहे, तेव्हा पप्पा बोलले की याला हवा मार, नाही तर ट्यूब खराब होते, टायर खराब होते, त्यामुळे हवा मारतो. बघा पुढच्या पण टायरात नाही, मागलच्या तर काहीच नाही, दोन्ही टायरात हवा मारतो. पंप आहे घरीच आमच्याकडे. पुन्हा काय बोलते बुटांचा ढिगारा पडलाय, दाखवतोय बघा. हा माझा आहे, हा वाला पप्पाचा आहे, आणि हा रानूचा आहे.
हे जास्त कोण घालत नाही, मीच जास्त घालतो कारण की माझ्याकडे हा पण आहे व्हाईट वाला, तुम्ही बघितला तो एक आहे. पण आता सँडल लावा. जेव्हापासून पप्पा गाडी येऊन पडलेली, मी सांगायचं विसरलो लोक सांगितलं की पप्पा गाडी येऊन पडलेले इथं, मग ते एका साईडला पडलेली, मग त्याच्यामुळे 5 फ्रॅक्चर झालं पप्पाचा, डायरेक्ट मोडलेलं जागेवर. म्हणजे तवा मोडलेला, मग नीट केलं म्हणजे तवा काय म्हणलेलं की म्हणजे वाकडा झालता, मग ते सरळ केला त्या हाडकाच्या डॉक्टर पाशी नेऊन. आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणले की प्लॅस्टर लावायचंय. मग प्लॅस्टर लावलं, 4-5 दिवस ठेवलं, 5व्या दिवशी म्हणते की चांगलंच वाटत नाही, त्याच दिवशी लगेच काढलं. आम्ही इकडे गेलता वाटते कुठे, खंडापूर गावात सप्ताह होता, लय मोठा होता, लातूर मधला सगळ्यात मोठा सप्ताह होता तो. मग तिथं गेलता, तिथं गेला आवडाना, मग तिथंच काढून टाकलंय. त्यामुळे तेव्हापासून पप्पा चप्पल म्हणजे सँडल घालत, पहिले घालत नव्हते, पहिला हे घालत होते काय साधी चप्पल घालत होते. शूज सोबत बघा काय आहे, शूजच्या पलीकडे होता, म्हणजे एक पंप काढायचा, पंप भेटला त्याच्यासोबत हे पण भेटले एवढे, म्हणजे बारक्या नोटा खेळायचे असतात ना पैसे, ते आहेत. गेल्या वेळेस काका आलता तेव्हा त्यांचे पोर होते, म्हणजे आरू आणि श्री, त्याच्यासोबत खेळायला काकाने काय नेलते आणि राऊंड आणलेले काय, ते आता निघले. तर 100ची आहे, 10ची आहे, 500ची पण आहे, 1000 आणि 2000च्या पण होत्या, पण ते कुठे गेल्यात क्या. किती वेळ झाला ट्राय करायला, आवाज बसा नाही. काय होईल की याच्या खाली जाणं झालं, आवाज काहीच बसा, काहीच काय माहिती कशामुळे. पंप खराब असेल, नाही तर कुठला बॉल खराब असेल, असू दे, उगं जायचं सगळं टायरच ना हवा, काय माहिती. लावलं 2-3 वेळा काढून लावलं तरी पण बसा ना. तूच बाकी होतीच आता. गाडीला मीच हवा मारतोय, परत सायकलला मीच मारत होतो माझ्या, आणि मलाच येत नाही का. माझ्या सायकलला मी मारत होते, मग मला माझी कशी बसत होती का, माझ्या हातात मॅजिक आहे. मग ला मार बरं, उठ. आता अभ्यास हे नोट आहे तर मग जसं दाखवलं तशा, आणि हे रिअल नोट आहे बघा. रिअल नोट आणि हे नकली नोट, किती डिस्टन्स आहे, किती म्हणजे अशा, म्हणजे 9 नोटा बसत्याला अशा, तेव्हा जाऊन एक 500ची नोट रिअल होईल, म्हणजे साईजनं बरं का, सेम का आहे. याच्यात गांधीजी आहेत, याच्यात पण गांधीजी आहेत, इथं 500 लिहिलं, इथं पण 500 आहे, इथं 500 आहे, परत इथं पण 500 आहे बघा. इथं नंबर आहे, इथं बघा फुल ऑफ फन आहे, म्हणजे इथूनच कळते म्हणजे ही खेळायची नोट आहे. तर डिक्टो बनवा. महाग बघा इथं लाल किल्ला आहे, आणि याच्यात पण लाल किल्ला आहे बघा. कशी बारीक बारीक बरोबर बघून बनवले तर यार. याच्यावर बघा मोठ्याच्या स्वच्छ भारत लिहिलंय, आणि याच्यात बघा याच्यावर पण स्वच्छ भारत लिहिले एकदम बारीक. याच्यात लिहिले 1 कदम स्वच्छता की ओर भारतीय रिझर्व्ह बँक, आणि याच्यावर पण सेम तसंच लिहिलं असेल वाटते, मी वाचलं नाही अजून. 1 कदम स्वच्छता की ओर भारतीय मनोरंजन बँक. मग तिथं इथं रिझर्व्ह बँक आहे, आणि इथं मनोरंजन बँक आहे. किती पण रिअल डिक्टो अशी थोडी थोडी आहे. गरम गरम चहा बनवलाय, पण त्याच्यासोबत पाऊन असल्यामुळं मग मी चपाती गरम करायला. दिवशी मी परवा दिवशी का त्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे त्याच्या अगोदर बोललेलं की चहा आता मी दुपारचा बंद करणार आहे, तरी पण चहा चालू आहे अजून. विचार करा, चहाशिवाय राहूच वाटत नाही. सकाळ दुपार 2 टाइम चहा लागतंय. मला 1.5 वर्ष झालं मोटरवर काम करतेस का नाही, 2-3 वर्ष झालं, जास्त झालं असं, 2-3 वर्षापेक्षा जास्त झालं मोटरवरच काम करते. आता पायावर करावं लागायला, कारण की त्या मोटर खराब झाल्यामुळं, आणि त्याच्यामुळं काल म्हणाल ती पाठीत दुखायले, पाय दुखायले, ते सवय मोडले सगळे. मोटर कशी झाले म्हणजे नीट झाले असेल आता, किंवा होईन 2-3 दिवसात. आज पण झाले असेल, पण जायला 30 रुपये, यायला 30 रुपये गोलाईल, तेवढं 60 रुपये घालू असताना काय मग त्याच्यापेक्षा आणि तर नवीन मोटर नीट करायला टाकलेले पैसे जर मिक्स केले ना, नवीन मोटर येईल त्याच्यापेक्षा. गाडीची वाट बघा, जर ज्या दिवशी गाडी घरी असेल त्या दिवशी जाणार आहे. तुम्ही बघा टेरेसवर आलो इकडं, तरी टाके बघतो पहिल्यांदा. 2 एकत्रच आहे, याच्यात तेवढं पाणी असतं तेवढंच त्याच्यात पाणी असतंय. अरे हो का, एवढं मोठं पाणी आहे, अर्धी टाकी आहे अजून. तिथं नाव दिसतं का, तिथं खड्डा पडलेला आहे, नाव आहे ना 500 लिटर, त्याच्या वरती इथपर्यंत आहे पाणी. खड्डा बघा इथं पडलेला आहे, आणि नाव इथं आहे वरती, खड्डा तिथं, नाव इथं, म्हणजे इथपर्यंत पाणी कसं काय राहिलं. नाहीतरी एक झालं असेल, हे सुकलं असेल. मग चला तेवढं पाणी आहे म्हणून जरा बरं तर वाटलं, कारण की अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी आहे, पण आहे
पण तेच आता जपून वापरावं लागेल जरा जरा. हे बघा, केस बघा माझे कसले झालेत, एकदम बेकार सगळे म्हणजे कर्ली झालेत आज. काय माहिती आजच झालेत, रोज नसतात, रोज नॉर्मली तर सरळ असतात, सगळेच हे झालेत. मग रात्री झोपताना किंवा थोड्या वेळानं मी ॲलोवेरा लावणार आहे, कारण की ॲलोवेरा लावून ठेवणार रात्रभर, सकाळी जरा चांगले होते. तर असं मी ऐकलंय, यूट्यूब शॉर्ट्सला बघितलं, यूट्यूबला बघितलं, सगळीकडे बघितलेलं आहे. त्यामुळे थोडंसं लावून बघणार आहे, ट्राय करणार आहे आज. ते कधीच सरळ होत नाही ते केस, कधीच. लय ट्राय केले, काय ट्राय केलंय मी तर केस सरळ व्हावे म्हणून, पण असं चांगले दिसतात सरळपेक्षा. ते मी बघितलं ज्यांचे सरळ आहे तर त्यांना कसं आहे ते नाही चांगले दिसत माझ्यावर. जैसा है वैसा ही ठेकू. हे ॲलोवेरा आमच्याकडे बकेटात लावले, कारण की कुंडी तुटली आमची पडून डायरेक्ट, तेव्हा तशी, त्यामुळे याच्यात लावले. आता याच्यातलं काय लावतेस कळा नाही, थोडंसं घेतून लावतो, काय तर कापवतो. तर बघा, एवढंच नाही ॲलोवेरा आणलंय, कारण की एवढंच होतं. आता हे जे चिपचिप आहे का याच्यातलं, म्हणजे जे चिटकते असं नुसतं गिळगिळ आहे, हे वालं वेगळं काढायचं. बघा, त्याच्यातून एवढंच न निघलं आणि कचरा एवढा मोठा आहे, आणि हे हिरवं दिसायला ते निघणं झालं, त्याला चिटकून आहे ते, त्यामुळे लावताना वेगळं होईन असं वाटायलंय, त्यामुळे तुम्ही तसंच लावू दिलंय. आणि हे मी आता लावणार नाही, रात्री झोपताना लावणार, कारण की नंतर दुकानला जावं लागतंय, काय सामान आणावं लागतंय, त्यामुळे कुठं ते डोक्याला लावून फिरत बसा. जेवायची तयारी झाली, पप्पा पण येईल येतात, त्यामुळे सगळं आणलंय आता सामान. काय केलं जेवायला? वरण भात, हिरव्या मिरच्याची चटणी आणि भाकरी. तर एवढं मोठं सामान आहे इथं, आणि कोबी पण चिरलाय सोबत, त्यातच असतील पप्पा. आणि मी आता अभ्यास करायला तो जरा. तर आता जेवण झालंय, सॉरी, तर आता जेवण झालंय, असं नाही, आता ते केसाला लावायचंय. तर एवढं याच्यात राननं काय ऍड केलंय, पाणी ऍड केलंय, कारण की ते पुरत पण नव्हतं आणि सुकलं पण होतं, त्यामुळे ते पाणी ऍड केलंय. आणि मग आता रानच लावणार आहे, फक्त बरोबर लावा. आणि मग आता झोपलं येईल, आता जर लावल्यानंतर झोप लागू पण शकते कधी पण. तर आता डायरेक्ट सकाळी उठलो, कारण की रात्री काहीच म्हणजे हँड करायचा टाइम नाही भेटला, झोपच लागली लगेच. त्यामुळे आता एडिटिंग करायला तो 6 वाजले, 4 वाजता उठलेलो. तर चला, मग याच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.